मराठीतील ठळक बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. 25 भारतीय कंपन्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत 61,000 कोटी रुपयांचे काल मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून 2,53,880 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान, औषधी निर्मिती, वाहन उद्योगांसह विविध क्षेत्रात ही गुंतवणूक केली जाणार आहे. गेल्या वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून राज्यानं 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. कोविड संकटाच्या 6 महिन्याच्या काळात 1,12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक ही निश्चितच संपूर्ण देशासाठी एक उत्तम उदाहरण आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. इंग्लंडसह युरोपमधल्या अन्य काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. राज्यातले सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या विविध भागात थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढू लागला असून कोणत्याही प्रकारच्या विषाणूजन्य आजारासाठी हे वातावरण पोषक ठरणारं असल्यानं या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करणारा अहवाल कृती पथकानं जिल्हा आणि राज्य प्रशासनाला सादर केला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाची सद्यस्थिती लक्षात घेता येत्या फेब्रुवारीत नियोजित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईची परीक्षा न घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली. कोरोना विषाणू संसर्गामुळे इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा घेऊ नये अशी विनंती असंख्य पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी केली होती. परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच घोषित केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये घेतल्या जाणाऱ्या 10वीच्या परीक्षेसाठी आजपासून अर्ज भरता येणार आहे. यंदा एप्रिल-मे मध्ये 10वीची परीक्षा होण्याची शक्यता मंडळानं वर्तवली आहे. 11 जानेवारीपर्यंत हे अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील. दरम्यान शिक्षण मंडळानं 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान घेतलेल्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीनं जाहीर होणार आहे. हा निकाल दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार. विविध भारती नागपूर आईचे कार्यक्रम